स्वागत आहे सगळ्यांचं प्रियांका अँड स्वप्नील यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा नव्याने. तर भरपूर दिवसानंतर म्हणजे महिन्यानंतर हा व्लॉग आलेला आहे. तर बेबी झाल्यानंतरचा हा माझा फर्स्ट व्लॉग आहे. बघूया आजचा दिवस तरी पूर्ण करते की नाही. दररोज घेते मी व्लॉग करायला, दररोज म्हणजे अजून घेते की आज व्लॉग करेन, पण सकाळचं शूट करते आणि बाकी दिवसभराचं अजिबात वेळ भेटत नाही मला व्लॉगिंगसाठी. तर बघूया आजचा हा व्लॉग पूर्ण झाला असेल, म्हणजे तुम्ही बघता ते तर पूर्ण झालाच आहे. ऍक्च्युली काय माहिती का, रातभर झोपलो नाही ना, त्याच्यामुळे कामाला जायचं मन पण नाही होत. मी जातो. सुट्टी घ्या ना, मग एवढं मन पण सुट्टी नाही नाही, होत. सुट्टी घेतली तर माझे पैसे कमी होतात. माझी बायको शेटाणी आहे, मी काम करतो तिच्या हाताखाली. शेटाणी? हा, तिच्या हाताखाली मी काम करतो. हा शेट. मी जर पैसे तिला कमी दिले का मला कमी पडतात, मग मी सुट्टी करत नाही. ओके. आणि माझी पोर मला लई सतवत नाही, ती चांगली पोरगी आहे, पण बायकोला असं वाटतं का मला सतवते. झोपायला झोप ना तू, ती झोपणं तर काय पण करत. अरे वाव, बाय. ऍक्च्युली काय माहिती, मला खूप टाइम झालेला आहे, तर मी जातो. बाय, पुढच्या ब्लॉग मध्ये भेटूया. घरी आल्यावर भेटा पुढच्या ब्लॉग मध्ये. माझी पोरी. बाय. बघितलं? बाय. टाटा. तर पप्पा गेले आता कामाला आणि हिला झोपवते, कारण की रात्रभर आम्ही दोघीसुद्धा झोपलो नाही आहेत. हे गाईस, मी आंघोळ वगैरे करून रेडी वगैरे झाली आहे. आता घरातली कामं वगैरे म्हणजे तिची कपडे वगैरे धुवायचे असतात, ते हातानेच धुवावे लागतात, तर ते सगळं कामं वगैरे करून झालेली आहेत माझी. आता जेवणाच्या वाके लागावे लागेल, नाही तर दुपारी येतील आणि म्हणतील घरी असून सुद्धा तुझं जेवण होत नाही. तिथे दररोजचं आहे त्यांचं, कारण की ह्याच्या पाठीच माझा वेळ निघून जातो. आता झोपली आहे, आई येईल थोड्या वेळात तिला आंघोळ करायला. तर बघूया, झोपली की मग तिला उठवणार आंघोळीसाठी, की मग परत मग फिडिंगसाठी तिला घेऊन बसावं लागतं. मग माझी कामं राहून जातात. मग आता कपडे वगैरे सुकट टाकते तिचे धुतलेले. तर चला, मी तर अजून झोपलेली आहे, आई काय अजून आली नाही आहे. कपडे वगैरे सुकट टाकून जरा बाहेर असंच टाईमपास करते. अजून जेवण बनवायचं आहे, माझा टाईमपासच चालू आहे. व्हिडिओ बघतील टाईमपास करायला वेळ आहे तुझा. मोबाईल वगैरे थोडंसं रील्स वगैरे बघत बसते. तर जेवण वगैरे करून आराम करायचं आहे, कारण की मी फक्त 1च तास झोपली असेल. 4 ते 5 वाजल्यापासून परत ही उठली आहे, ती जागीच आहे. झोपते, माझी काही झोप पूर्ण होत नाही. आणि ती जेव्हा झोपते तेव्हा मला झोप लागत नाही, दिवसाच्या मला झोप लागत नाही. जास्त कामं नसतात मला, कारण की आम्ही दोघंच असतो. आणि बस आता बघूया, ही मोठी होईल तेव्हा कळेल हळूहळू काय, कारण की अजून आम्हीच असं आता असं वाटतं आम्हाला की आम्ही दोघं अजून लहानच आहेत, असं आता फील होतं आहे. कारण की आधी वाटायचं बाळ कधी होणार वगैरे, आणि ती पण 4 वर्षानंतर झालेली आहे. त्यासाठी पण खूप मोठी स्टोरी आहे आमची, ती कधीतरी सांगेन फुरसतमध्ये. आता ही उठेल असं वाटते. आईने आंघोळ केली की मग तिला परत आज झोपवणार नाही, तिला दिवसाच्या जागच ठेवेन तिला, नाहीतर रात्री ती झोपणार नाही, मला पण झोपून देणार नाही. काल तर पप्पा घरी होते, पप्पांना आराम दिला, त्यांना तर मी उठवलं सुद्धा नाही, मीच जागी होती एकटीच. हसू येतं तुला? हसू येतं काय? काय बघते? भुवले झोप आली, झोपा चला, झोपा. आले बाबले. काय झालं? काय पूर्ण पाय बी वरती करतेस? बांधून ठेवू तुला? बांधू नको ना? नाही बांधत. तर काही दुपारी जेवण वगैरे आम्ही झोपून गेलो होतो मस्त. तर आणि गीताताईच्या घरून आली आहे बिर्याणी, तर ती मी खाऊन बघते. न्यूची दीदी आले तिला घ्यायला. ती बोलते मामी मला बांधून द्या, तर तिला मी बांधून तिच्याकडे दिलेलं आहे. तरी पण हे चालूच आहे. गाईज हे चाललेत कामावर. जेवण वगैरे झालं आमचं. मी बोलते आता यांना बाय करते आधी.
बाय पप्पा. बाय बाय. मला बाय ना आता काय. असं ठीक आहे. मला कोण लाड नाही करत आता. बोला बाय. टाटा. तर चला गाईज, हे गेले कामावर. मी पण माझी कामं आवरून घेते. पूर्ण घरात पसार आहे, दाखवू नाही शकत. जेवण वगैरे झालेले आहे आमचं. आणि गीताताईने पाठवलेली बिर्याणी एक नंबर. त्यांच्याकडे जाऊन शिकायला लागेल एक दिवशी कशी बनवतात बिर्याणी. लास्ट मिनी ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की त्यांनी अंडा बिर्याणी पाठवली होती. यावेळेस त्यांनी अंडा आणि चिकन बिर्याणी बनवली होती. त्यांनी मग पाठवली होती, मग ती खाल्ली आम्ही आत्ता. आणि पसारा आवरते, अंथरून करते आणि पिल्लूला उठवते. ती झोपली आहे. झोपली म्हणून पट करून घेते. ती झोपली ते मी पण आज मस्त झोपून घेतलं, कारण की रात्री काही झोपून दिलंच नव्हतं. मग आता पटपट आवरते सगळं जरा. चला. A few moments later. तर चला गाई, ती झोपली आहे. मला पण जाम झोप आली आहे. वाजले 1:30. तर ब्लॉग इथे सेंड करते. बाय, गुड नाईट. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच. आणि ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केले तर प्लीज सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. बाय.